मग ते कुत्रा तिथं थांबला आणि ही शर्यत गाढव जिंकला. मग काय होऊन जाईल आयुष्यामध्ये, आपण गाढव होऊन जाऊ. आज आपण माणूस गाणा कोणाला म्हणतो की ज्याला काहीच व्यसन नाहीये. जो माणूस रस्त्याने चालल्यानंतर 4 टवाळखोर माणसं त्याची चाचा टिंगल करतात, परंतु तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं सहज आपल्या कुटुंबाची जाणीव आणि कुटुंबाविषयी प्रेम म्हणून पहिल्या कुटुंबाला महत्त्व देऊन कुटुंबाकडे निघून जातो, त्याला आपण काय म्हणतो, माणूस गाणा. हा आपल्यामध्ये येऊन बसत नाही, परंतु त्याच्या विचारांची आणि आपल्या विचारांची जुळवणूक होत नाही म्हणून तो आपल्यामध्ये येऊन बसत नाही. आज उद्या तुम्ही बाहेर गेल्यानंतर, तुमच्या विचारांमध्ये पुनर्वसन झाल्यानंतर, तुमच्या विचारांमध्ये बदल झाल्यानंतर, तुमच्या आचरणामध्ये ते बदल दिसून यायला लागल्यानंतर तुमच्यातही तशी जनजागृती होईल. 12व्या पायरीमध्ये, अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12व्या पायरीमध्ये डॉक्टर बॉब लिहितात की या सर्व तत्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये एक आध्यात्मिक जागृती झाली. या सर्व तत्वांच्या पालनामुळे आमच्यामध्ये एक आध्यात्मिक जागृती झाली आणि हा मार्ग आम्ही इतर मध्यपीडितांना किंवा इतर आमच्यासारख्या अनेक लोकांना सांगू लागलो आणि आमच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये याचा वापर करू लागलो. आपल्याला करायचंय काय, फक्त की आपण हे जे शेड्यूल इथं करतोय ना, हे आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये जगवायचंय. ह्याच्यापेक्षा जास्त काय करायचंय, काहीच करायचं नाही. मी तुम्हाला सकाळी सांगितलं की मी माझ्या कुठल्याही सत्रामध्ये, कुठल्याही ग्रुप समूह समुपदेशन म्हणजेच ग्रुप लेक्चर मध्ये दारू बाटली हा विषय कधीही घेत नाही. कारण एकदा तुम्ही ज्या वेळी पुनर्वसन केंद्राच्या दरवाजाच्या आतमध्ये येता, गेटच्या आतमध्ये येता, त्यावेळी तुमचा आणि त्या दारूचा संबंध संपलेला आहे. आता इथं आहे का तसं काही, काहीच नाही. इथं मी तुम्हाला हे विचारू शकतो की कुणाची प्रकृती बरी आहे का, तुमची तब्येत ठीक आहे का, कुणाला काही शारीरिक अडचण आहे का, याच्याविषयी चर्चा आपल्यामध्ये झाली पाहिजे. माझ्या कुठल्याही सत्रामध्ये व्यसनाचा मी उल्लेख करत नाही, कारण व्यसन हे सांगून सुटत नाही. ते सारखं 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 त्याचं नाव घेऊन व्यसन सुटणार नाही. आपण एखाद्या गोष्टीचा सारखा दावा केला म्हणजे ती येणार असं होतं का हो? त्याला प्रयत्न महत्वाचे असतात, त्याच्यासाठी प्रयत्न गरजेचे आहे. फक्त डोळे मिटून बसलो तर ध्यान साधना होईल का, मेडिटेशन होईल का? मेडिटेशन साठी आपल्याला योगा करणं गरजेचं आहे. योगानंतर आपल्याला शवासन करणं गरजेचं आहे. शवासनानंतर आपण ज्यावेळी आपलं पूर्ण शरीर शांत केलेलं असतं, शवासन या शब्दाचा अर्थ आहे मृत शरीर आणि जागृत आत्मा. शरीर पूर्णपणे मृत असतं आणि जागृत आत्मा असतो. आणि ज्यावेळी आपण ध्यान साधनेला बसतो त्यावेळी आपलं शरीर पूर्णतः एकरूप झालेलं असतं. आणि ध्यान साधनेला बसण्याची वेळ असते की ज्यावेळी आपण ध्यान साधनेला बसतो त्यावेळी आपलं शरीर पूर्णतः एकरूप झालेलं पाहिजे, आपण एकसंग झालेलं पाहिजे आणि आपलं लक्ष हे स्वतःकडे असलं पाहिजे. स्वतःच्या श्वासांच्या हालचाली, जी श्वास आपण घेत आहोत त्या श्वासांच्या हालचालींकडे लक्ष लावलं पाहिजे. त्यावेळी कुठंतरी आपण ध्यान साधनेमध्ये यशस्वी होऊ. आणि ध्यान साधना यशस्वी झाल्यानंतर काय होतं की माणसाला स्वतःची कर्म लक्षात येतात आणि मग कर्म लक्षात आल्यानंतर आपण त्या कर्माप्रमाणे वागायला सुरुवात करतो. तुम्हाला पुनर्वसनाचं जगामधलं सगळ्यात पहिलं आणि शेवटचं उदाहरण मी सांगतो आणि याच्यापेक्षा मोठं उदाहरण जगामध्ये नाहीये पुनर्वसनाचं. पुनर्वसन म्हणजे काय ह्याच्यात जगातलं पहिलं आणि शेवटचं उदाहरण मी सांगतो आणि हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. वाल्या नावाचा एक डाकू होता, चोर होता, माहितीये का सगळ्यांना? वाट सरूंना लुटणारा लुटारू होता, हे माहितीये का तुम्हाला लोकांना? वाल्या नावाचा, वाल्या कोळी नावाचा एक लुटारू होता की जो जाणाऱ्या येणाऱ्याला लुटायचा. एकदा देवर्षी नारद, तिन्ही लोक भ्रमण करणारे देवर्षी नारद त्या ठिकाणी चाललेले असताना नारदाला ते जाणवलं. एक विचार करा की तुम्ही व्यसन करता
मग तुम्ही कुणाला तरी सोडता का? कुणालाच सोडत नाही. म्हणल्यानंतर तो वाल्या तरी सोडल का? देवर्षी नारदालाही सोडलं नाही तरी. नारद चतुर होते, हुशार होते, तिन्ही लोकांचं भ्रमण करणारा व्यक्ती होता तो. त्यांनी सांगितलं, म्हणला बाबा माझ्याकडे जे काय आहे ते मी तुला द्यायला तयार आहे, परंतु तुझी हे पाप करतोयस, या पापामध्ये भागीदार कोण कोण आहे? तो म्हणला माझं सगळं कुटुंब आहे, कारण मी त्या कुटुंबालाच खायला प्यायला घालतोय. ही सगळी लूटपाट करून जे करतोय त्याचं जे काही मिळतंय त्याच्यावरती माझं कुटुंब चालतंय. म्हणलं जा कुटुंबाला विचारून घे. आणि मग ज्यावेळी वाल्या कुटुंबाला विचारायला गेला त्यावेळी कुटुंबाने उत्तर काय दिलं की आम्हाला खाणं पिणं देणं किंवा आमचं पालन पोषण करणं ही तुमची जबाबदारी आहे, त्यासाठी तुम्ही काय करता याला जबाबदार आम्ही नाही, तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही. आला आणि त्यांनी नारदाचे पाय धरले. म्हणून नारदांनी त्यांना सांगितलं की राम नामाचा जाप करायला सुरुवात केली. तो म्हटला एवढा चांगला शब्द माझ्या तोंडून निघणार नाही. हे कोण बोललं? वाल्या बोलला. म्हटलं नाही निघत ना तर मला म्हणायला सुरुवात कर. मला म्हणता राम झालं. आणि 60,000 वर्ष अगोदर वाल्याचा झालेला वाल्मिकीने लिहिलेलं रामायण 60,000 वर्षानंतर पुनर्वसनाचं हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, तर एक व्यसनाधीन माणूस चांगला होऊ शकत नाही का? होऊ शकतो का नाही होऊ शकत? मग तुमचं पुनर्वसन होणं शक्य आहे का नाही? सहज शक्य आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त पुनर्वसनाचे नियम पाळायचे. आयुष्यामध्ये काय करायचंय? फक्त आपल्याला कुठेतरी आपल्या विचारांना बांध घालायचंय, कुठेतरी आपल्या विचारांना थांबवायचंय. आकर्षणाचा जो हा आजार आहे त्याच्याकडे वळत असताना कुठेतरी स्वतःला थांबवणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? आपल्याकडचे पैसे संपल्यानंतर आपण आता काय करतो? सध्या व्यसनाधीनानंतर आपल्याकडचं संपल्यानंतर आपण याला टोपी टाक, त्याला टोपी टाक, ह्याच्याकडनं बघ, त्याच्याकडनं बघ, हे सगळं करतो. तो चांगला माणूस असा करतो का? रिकव्हरी आणि सोब्रायटी या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. रिकव्हरी म्हणजे फक्त व्यसनापासून दूर राहणं आणि सोब्रायटी म्हणजे सर्व गुण संपन्न होणं. सर्व गुण संपन्न होणं म्हणजे काय? की आपल्याकडं नाही म्हणून शांत राहायचं नाही, स्वतःमधली कुवत ओळखायची आणि स्वतःमध्ये ताकद निर्माण करायची आणि ती गोष्ट आपण स्वतः मिळवायची. प्रत्येक गोष्टीसाठी आपण एकमेकांसाठी झगडणं किंवा भांडणं, कारण प्रत्येकानं जन्म कशासाठी घेतलेला आहे या पृथ्वीवरती? मृत्यूसाठी, मरण्यासाठी. प्रत्येक माणूस जन्माला कशाला आलेला आहे? हो, मरण्यासाठी आलेला आहे. परंतु मेल्यानंतर पाठीमागे जे शिल्लक राहते, मृत्यूनंतर पाठीमागे जे शिल्लक राहतात ते विचार आहेत. मग आपल्याला हा आजार आपल्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे का? हे विचार आपल्या पुढच्या पिढीला द्यायचेत का? कारण आपल्या मृत्यूनंतर शिल्लक काय राहणार आहे पाठीमागं? बाकी काही शिल्लक राहणार नाही. आपण काही घेऊन जाणार नाही. आज सकाळी मी बोलताना माझ्या ज्या 3 लोकांचा मला संपर्क मिळाला, ज्यांच्या माध्यमातून मी तुमच्या समोर इतकं सहजतेने बोलतो, सकाळी वेगळ्या विषयावरती, आता दुपारी वेगळ्या विषयावरती अगदी सहजतेने बोलतो, त्या 3 लोकांचं नाव का हो घेतलं? त्यातली 2 माणसं जी आहेत ती आता थकलेली आहेत, एक हयात नाही, तरी सुद्धा मी त्यांचं नाव तुमच्या समोर काय घेतो की कारण त्यांची विचारधारा कुठंतरी माझ्यापर्यंत पोहोचली, माझ्या कानापर्यंत पोहोचली आणि मी ती अवगत केली आणि आचरणात आणली. मग आपल्या पाठीमागे काय शिल्लक राहणार आहे? फक्त आपले विचार शिल्लक राहणार आहे. आपली हाडं सुद्धा कोणी ठेवत नाही, ती सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये जी जाळताना शिल्लक राहतात ती सुद्धा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देतात. म्हणून पुनर्वसन केंद्र हा जो विषय आहे त्या विषयावरती पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाचं, राग जो आहे राग थांबणं गरजेचं आहे. तुमच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये मला दिसतंय की प्रत्येकाच्या